हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. हो, आपण सिनियर सिटीजन्स असलो तर आपल्याला महत्त्वाचं आहे निरोगी जीवन आणि मनशांती. ह्या दोन गोष्टी आपल्याला पाहिजेत. अतिशय महत्त्वाचं आहे हे निरोगी जीवन आणि शांत मन. आता ह्याच्यासाठी मी काही छोट्या छोट्या टिप्स सांगते, त्या आपण फॉलो करूया. म्हणजे आपण निरोगी राहू आणि आपलं मानसिक स्वास्थ्य पण अगदी छान, मेंटल हेल्थ म्हणतो, पीस ऑफ माइंड म्हणा, हे सगळं शांत राहील आणि ह्याच्यामुळे आपलं जीवन एकदम सुखद, अगदी शेवटचे क्षणापर्यंत. माझी तरी अपेक्षा हीच आहे, आपण प्रत्येकानं अगदी शेवटचे क्षणापर्यंत आनंदी आणि निरोगी आणि अगदी शांतपणानं, म्हणजे मनाला कुठलाही स्ट्रेस नको, अँझायटी नको, दुःख नको, असं आपण राहायला पाहिजे. ते आपण काय काय करायला पाहिजे. एस्पेशली हे सगळ्यांना अप्लाय झालं तरी आपण सिनियर सिटीजन्सही जरा जास्त काळजी घ्यायला पाहिजे का, म्हणजे आपलं शरीर तेव्हा जरासं वीक बनत जाते. यंग एजमध्ये काही होत नाही, काही खावा, काहीही करा, चालते. पण नंतर नाही तसं. आपण सांभाळायला पाहिजे स्वतःला. आतापर्यंत आपण सगळं कुटुंब, मुलं, बाळं, घरदार सगळ्यासाठी राबलो, सगळ्यांसाठी केलं. आता मात्र आपण फक्त स्वतःसाठी, स्वतःचे आनंदासाठी, स्वतःचे सुखासाठी, स्वतःचे आरोग्यासाठी जगायचं. ते पहिलं आपला आहार कसं असायला पाहिजे. आपले लहानपणी आपण हे नूडल्स, चिप्स हे सगळं बघितलंय का हो? नव्हतं तेव्हा काही. म्हणून आपले आजी आजोबा अगदी शेवटपर्यंत 80-90ला गेले तरी त्यांचं आरोग्य खूप चांगलं होतं. हल्ली सारखे लोकांना डायबिटीस, प्रेशर आणि काही पूर्वीचे काळी नव्हतं का आहार. त्यामुळे आपण सॅच्युरेटेड फॅट असलेला आहार कमी करायला पाहिजे. म्हणजे तळलेला कमी खावा, चिप्स वगैरे अति मिठाचं हे सगळं खायचं नाही. हे सगळ्यामुळे हार्ट डिसीज, कॅन्सर ह्याला जरा प्रोत्साहन मिळते म्हणतात. त्यामुळे जेवणात तळलेलं तेल, मीठ, मैदा, साखर हे सगळं कमी करायचं, म्हणजे अति खायचं नाही. आणि प्रत्येक गोष्ट मी करते नाही. आपण करायच्या वेळेला केलंय, आता करू देत ना. विचारलं तर सांगायचं नाही. त्यामुळे जरा शांतपणानं स्वतःला आराम द्यायचं आणि पाणी मात्र भरपूर प्यायचं. पाण्यानं काय होते, आपलं शरीर स्वच्छ होते. आणि वॉकिंग म्हणा, तुम्ही जे काही आपलं एक्सरसाइज करता तर एक्सरसाइज करायचं. आणि एक लक्षात ठेवायचं, आपण उठल्यावर आपले पांघरुणाची घडी घालून ठेवायची, बेड क्लीन करायचं, बेडशीट बदलायचं, ही सगळी कामं आपण करायची. नो डाऊट तुमच्याकडे मोलकरणी येऊन करत असेल किंवा बाकी कोणी करत असेल तरी नाही. ही साधी कामं हो, ह्याला काय असले छोटे छोटे कामं आपण दुसऱ्याला द्यायची नाही.
उठल्यावर पांघरुणाची घडी घालायला किती वेळ लागतो. त्यामुळे हे सगळं आपण करायचं. आणि आपण वॉकिंगला वगैरे जातो, स्ट्रेंजर दिसतात, आपल्याकडे बघून हसले की आपणही स्माईल द्यायचं आणि जास्त गप्पा मारत घरातल्या गोष्टी सांगत बसायचं नाही. बागेत जाता बसता हॅलो हाय म्हणा, स्माईल द्या. पण नाही ते काही लोकांना बघितलं मी, काही गरज नसताना सुद्धा घरातल्या गोष्टी सांगत बसतात. मग कुठून तरी तर येऊन घरातले लोकांपर्यंत पोचते आणि घरातली लोक नाराज होतात. त्यामुळे जास्त काही स्वतःबद्दल कुटुंबाबद्दल बोलायला जाऊ नका आणि फक्त स्माईल द्या, हॅलो हाय म्हणा, बस. आणि आपण आपल्याला एक्सेप्ट करायचं, मी आहे अशी आहे, काही असू देत, काळी असू देत, गिड्डी असू देत, जाड असू देत, हे एक्सेप्ट करा, एप्रिशिएट करा, स्वतःवर प्रेम करा. आणि आपण जरासं ब्रीदिंगवर म्हणजे इनहेल आणि एक्सेल श्वास घ्यायचा सोडायचा. योगासन वगैरे करत असाल तर माहीत आहे तुम्हाला, हे सगळे ब्रीदिंग एक्सरसाइज करा. आणि मोबाईल घेऊन टॉयलेटला जाणं, देवळाला जाताना पण मोबाईल नाही असं करू नका. मोबाईल वापरा तुम्ही, आपला मित्र आहे तो, पण त्यालाही एक लिमिट ठेवा. त्याच्याशिवाय आपण रोज एटलीस्ट 3 पानं कुठलीही आपल्या आवडीची, तुम्हाला गुरुचरित्र आवडते ना तर वाचा, नाही तुम्हाला आणि काही आवडते कुठलाही आपले आवडीचे क्षेत्राचं एटलीस्ट 2-3 पानं रोज वाचायची. हे लक्षात ठेवा. जे काही आपल्याला आवडते तो विषय निवडा. आणि कोणाचंही काही चांगलं दिसलं तर घरातले सून असू देत, नातवंड असेल, चांगले गोष्टीचं कौतुक करायला पाहिजे. हो, नवीन ड्रेस घातला, हा छान दिसते तुला, आपल्या बायकोनाचे असू देत, काहीतरी खायचं आयटम बनवले ना, अगो छान झालंय, मस्त झालंय आज, असं अहो कौतुक करायला काही शब्द जास्त लागत नाही, खर्च नाहीये, तरी तेच आपण अतिशय कंजूस असतो कित्येक वेळेला. असं करू नका. चांगल्या गोष्टींचं कौतुक करा. आणि रोज झोपायच्या आधी, आज माझे जीवनात आनंदी गोष्ट काय झाल्या असं 1-2-3 गोष्टी आठवा झोपायच्या आधी आणि व्हिज्युअलाइज करा. बघा तुम्हाला शांत झोप लागते. आणि खाण्यात रोज एक काहीतरी फळ खावा, केळा असेल, चिक्कू असेल, काही असू दे. शक्यतो तर फळ तुमचे आजूबाजूला जवळ आलेलं असावं, का म्हणजे खूप हजारो मैलांवरनं आलेली फळं काही तेवढी चांगली नसतात. फ्रेश म्हणजे गार्डनमधनं तुमच्या किचनमध्ये यायला त्याला फार वेळ लागू नये असलं असू दे. झोपायच्या आधी पण एटलीस्ट थोडा वेळ मेडिटेशन करा. काही नाही ते सायलेंटली राहावा, चालते. आणि रात्रीचं जेवण हलकंसं घ्यायचं, खिचडी चालेल, काही चालेल. काही लोक म्हणतात आम्हाला शांत गाणं ऐकायला आवडते, ऐका, पण बघू नका. ॲटलिस्ट झोपायचे 1-2 तास आधी तरी आपण स्क्रीनपासून लांब राहायला पाहिजे, का म्हणजे तर स्क्रीनचं लाईट त्याच्यामुळे आपल्याला लगेच आणि शांत झोप लागत नाही म्हणून. आणि एक आपण आयुष्यात महत्त्वाचा फॉलो करायचा आहे, म्हणजे आपल्याला आवडती काही एक हॉबी निवडा. ड्रॉइंग काढायला आवडते ना, ड्रॉइंग काढा. गार्डनिंग करायला आवडते तर करा, काही करा. साधं एखाद्याला कुकिंग करायला आवडते तर करा.
आपले आवडीचं काम दिवसातला थोडा वेळ तरी करत जाऊया. बघा, फरक पडतो, खूप फरक पडतो. एवढा करून तरी बघा. हॅव ए गुड डे.